कृषी मंत्र्याची मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी पीक विमा, 5 सगळ्यात मोठे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे. राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 अधिक पारदर्शक, प्रभावी आणि शेतकरी हिताची करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ यासारख्या संकटामुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. आता या योजनेतील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहूया. 31 जुलैपूर्वी नोंदणी करून लाभ घ्या. डिजिटल क्रॉप सर्व्हे बंधनकारक करण्यात आला आहे. किमान 0.10 हेक्टर क्षेत्र योजनेसाठी पात्र आहे. गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विमा संरक्षित रकमेतील वाढ करून शेतकऱ्यांचे संरक्षण अधिक भक्कम करण्यात आले आहे. खरीप हंगामातील 14 पिकांचा योजनेत समावेश असून अन्नधान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी केवळ 2% विमा हप्ता, कापूस व खरीप कांद्यासाठी फक्त 5% विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. माझे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की 31 जुलैपूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या कष्टाच्या पिकाला आर्थिक सुरक्षिततेचे कवच द्यावे, असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.